हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. चला, आज बनवणार आहे रेसिपी मिरची. म्हणजे लांब भाज्यासाठी पण करते, ही भाजीसाठी पण करते, तर जशी आवडन तशी करते. चला, त्याच्यासाठी साहित्य घेतले: लसूण, शेंगदाणे आणि कोथिंबीर थोडी. पहिलं आपण शेंगदाणे भाजून घेऊया. आपण कढई घेऊया शेंगदाणे भाजायला. कढई तापती तोपर्यंत मिरच्या धुवायच्या. त्याला आपण पातेल्यात पाणी घेतलंय. हे मिरच्या पहिलं तर स्वच्छ धुवून घ्यायच्या. आपण असं धुवायला काही कचरा नसतो, पण कुणी पण मार्केटमध्ये हात ते लावलेले. कोथिंबीर आधी धुवून घेऊया. हो का, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि अशा मिरच्याची खूप छान भाजी लागती. मला तर भाजीची आवडती जास्त, म्हणजे अशी सुक्या करते मी. जशा आवडते तशा करायच्या. भाजी मस्त लागते याची. आता शेंगदाणे भाजून घेऊया. कढई ताप शेंगदाणे भाजून घेऊया आपण चांगली. त्याच्यात जास्त नाही काय टाकायचं. लसूण, थोडीशी कोथिंबीर नाही टाकली तरी चालते, पण लसूण टाकायचा आठवणीनं. भाजी छान लागते, मिरची मस्त होती. या सुकी मिरची म्हणायची किंवा भाजी म्हणायची, मी तर दोन्ही पण म्हणते. आता तुम्ही काय म्हणतात ते नक्की सांगा. शेंगदाणे भाजते तर. इकडं लसूण फोडून घेतलाय. एकच काडी टाकायची आपल्याला. कांडी चालू बरं का, कांडी. पटकन भाजी होती. आता आपल्याला भाजीला काही नसलं किंवा आपल्याला जेवण जात नसलं ना, तर तशी मिरची नक्की बनवायची. अशी खूप छान लागते चवीला. तर खायला तिखट पण नसती. लहान मुलांना पण दिली तरी पण चालती. आता शेंगदाणे भाजून झाली तर लसूण सोलून घेऊया आपण. शेंगदाणे भाजले तर असं चला, लसूण सोलून झालाय. आता आपण असा मिरच्यामधून कट करून घ्यायच्या बरं का. हो का, अशा त्याच्यात मीठ आणि हे भरायचं, शेंगदाण्याचं कूट, ते मसाला केलेला. हो का, अशा सगळ्या मिरच्या अशा करून घ्यायच्या. मधून चव लागते चांगली. मधून मिरचीत मीठ भरलं ना, अशी फाडली ना मिरची, बघा किती मस्त दिसती. मस्त मीठ, लसूण, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट आणि बाजरीची भाकर. वा, मजाच वेगळी. बघा आता तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा, सगळ्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या. लय असं चीर घालवायची नाही, तर पूर्ण तुटती मिरची. हो का, असं अशा छोट्या बघून मिरच्या आणायच्या. काल मला मंडईत म्हणले की निवडून घेऊ नका, तरी पण घेतल्या बरं का थोड्याशा. म्हणलं कढईत बसत्यात, तळत्यात. लय लांब असल्या ना तळत नाहीत बरं का जास्त, मधून तुकडे करावे लागते तर, म्हणून अशा घ्यायच्या. हो का, अशा करायच्या आणल्या तरी चालते. हो का, पण मी थोड्या लांबच आणल्या आता, कारण त्यांनी मला तशात दिल्या. तर काय करणार मग, तर निवडून घ्यायच्या म्हणजे चांगल्या तळता येतात आपल्याला कढईत. हो हो, आपले आता शेंगदाणे थंड झालेले आहेत. आता शेंगदाणे मिक्सरमधून काढायचे. कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे. कोथिंबीर धुवून घेतली स्वच्छ, थोडी कापून घेऊ आणि शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. हां, 2 मिरच्या टाकायच्या बरं का, विसरले. हो का, अशा करून घ्यायच्या, कारण हे काही तिखट मिरच्या नसतात बरं का.
आणि चव छान लागते. चव मी तर अशाच बनवते. अशी एकदा बनवून बघा, एकदम छान लागते भाजी. मिरची भाजी म्हणण्यापेक्षा मिरचीच म्हणते. तुम्ही म्हणता मिरची बनवायली, भाजीच करायली. आता लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकलाय. लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि हो का शेंगदाणे. चला आता ही मिक्सरमधून काढून घेऊया. हो का हे टाकले, हो का हे सगळं झालं. आता हे फिरवून घेऊया. आपलं आबडधोबड मिक्सरला फिरवून घेतले. कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, 2 हिरव्या मिरच्या आणि हे लसूण. बघा हो का असं. पहिले तर आपण काय करू, मसाला साईडला ठेवायचा आणि मिरचीत मीठ भरून घ्यायचं. हो का मिरचीत मीठ भरूया पहिलं तर, कारण तुम्ही म्हणता मसाल्यात मीठ टाकल्यावर भरून निघते, पण मिरचीला अजिबात चव लागत नाही तशी. हो का अशी करून ठेवायची, नंतर मसाला भरायचा. मसाल्यात टाकायचं पण ह्याच्यात आधी टाकायचं मीठ मिरचीत. मग तोडून मिरची खाल्ली ना तरी काही नाही. मसाला टाका नाही तर नका टाकू मिरचीत, पण हो का असं टाकायचं मीठ भरायची पूर्ण मिरची. अशी एक मिरचीला मी लावून घ्यायले मधी. हो का चव लागते. मीठ व्यवस्थित अशी भरून घ्यायची. मिठाशिवाय चव नाही बरं का कशाला. असं अशा प्रकारच्या सगळ्या भरून घेतल्यात बघा. ही असं मीठ घेतलंय भरून. आता ही एकच राहिली. हो का अशी चव एकदम मस्त लागते. आता ह्याच्यात भरून घेऊया आपण मसाला. इथं ठेवल्यात मी चॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावर ठेवल्यात. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकू आपण मसाल्यात. हो का हो का उगत त्याच्यात मिरच्यात थोडं भरायचं आणि ह्याच्यात पण टाकायचं. जास्त खारट नाही तर जास्तच टाकतात मिरचीत, पण त्याच्यात बी मिरची खारट होती. हो का बघा असं दाबून भरायचं बघा. एकदम मस्त मिरची लागते, एकच नंबर. असं भरायच्या एकदम छान लागते बघा मसाला. आणि एवढ्या झाल्यात, अजून थोड्याशा राहिल्यात. असे आबडधोबड शेंगदाणे कुठले ना हो का दाताखाली आली शेंगदाणे की एकदम मस्त लागते मिरची. काही का झाल्यात आता आपल्या थोड्याशा, तर थोड्या राहिल्या आता. आणि भाकरी, ज्वारीची भाकरी. मी बाजरीची भाकरी करणार आहे आता, ज्वारीची नाही करणार आज. अशा मिरच्या आणल्या ना छोट्या छोट्या एकदम भारी वाटते. तळून निघतात चांगले. हो का असं झाले आपल्या मिरच्या सगळ्या. मसाला, मीठ आणि मसाला लावून झालाय. हो का फक्त मिरच्या टाकायचे, मसाला नंतर टाकायचा. हो का उरलेला मसाला तुम्हाला दाखवते. आता गॅस चालू करून घेऊया आपण. तेल टाकले, 2 पळ्या टाकायचं. हो का तेल गरम झाले. आता फोडणीला फक्त मोहरी आणि थोडेसे जिरे टाकायचे. तेल चांगलं आपलं कडक तापलेलं आहे. आता मिरच्या अशा टाकायच्या. मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या. मिरच्या टाकल्या अशा तळून घ्यायच्या. बघा सगळीकडून भाजून घ्यायच्या. चांगल्या तळायच्या. तेला चांगल्या फ्राय होऊ दिला ना चांगल्या ह्याच्यात उडत्यात बरं का. जपून करायचं आहे. मिरच्या लई उडत्यात.
माझ्या अंगावर उडले का आता तेल उडलं होतं बघा. अशी एकदम बघा किती मस्त फ्राय झाली अशी. आणि मसाला नंतर टाकायचा, आधी मिरच्या फ्राय होऊ देऊ आपण. अशा मिरच्या फ्राय झालेल्या आहेत आंबा बघा बघा. सगळ्या झाल्या का उडायल्यात म्हणून मी जरा लांब लांब कॅमेरा करते बघा. आता ह्याच्यात टाकायचा मसाला आणि बघा हेच उरलेला मसाला टाकायचा ह्याच्यात. मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात टाकायचं थोडंसं पाणी. पटकन मिरच्या करपत नाही. बारीक गॅस करूया. आता ही ह्याच्यात टाकायची थोडीशी हळद. थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला चिपकत नाही खाली. टाकून थोडीशी हळद पण टाकली. मस्त झाली आपली मिरची. आता ही चांगली थोड्या वेळ झाकून ठेवूया आपण ह्याच्यावर. एकदम मस्त होते ह्याच्यासोबत. चला आपल्या मिरच्यातलं पाणी आटलेलं आहे. अशा झाल्या का आता मस्त भाजी झाली. मिरच्याची भाजी म्हणा किंवा मिरच्या बघा एकदम मस्त. शेंगदाण्याचं कूट हे टाकून आता आपण भाकर करूया बाजरीची ह्याच्यासोबत. तवा ठेवलाय. चला तवा ठेवलाय बाजरीची. आता आपण बाजरीची भाकर बाजरीची भाकर करायची. पीठ घेतलंय मिरच्यासोबत मस्त पीठ मळून घेऊत आपण. गरम गरम बाजरीची भाकर आणि मिरच्या छान लागतात. बाजरीच्या भाकरीत मीठ टाकून करायची. एकदम चविष्ट भाकर लागते. विसरली होती बरं का पाण्यात टाकायचं. आणि आता जाऊ दे ह्याच्यात मळून घेते. गडबड झाली. पाण्याचंच टाकून पीठ मळायचं बाजरीचं. भाकरीला पाणी घेतलं की. आणि चांगली पातळ करायची. चांगली एकदम व्यवस्थित भाकर केली ना एकदम छान लागते. चला थापायची. पीठ मळून झालंय आपलं. एका दादाने मला विचारलं होतं लाईव्हला, तुम्हाला बाजरीची भाकरी येते का? ती तर तुमच्या मुलीनं भाकरी केलेल्या आहेत. मला बाजरीची भाकरी येते बरं का. सगळ्या भाकरी येतात. बाजरी, ज्वारी, गव्हाची, चपाती सगळं येते. आता बघा बनवून दाखवते मिरचीसोबत. चला बघा अशी एकदम गोल गरगरीत भाकर झाली. बघूत आता फुगती का नाही ती. घरच्याच आमच्या गिरणी दळण दळलेलं आहे बाजरीचं. आमच्या घरी गिरणी आहे ना छोटी, त्याच्यात पाणी लावले मस्त. आता उलटण्याचं कोपरा गेला. उलटणं इथं खराब आहे ना त्याच्यामुळं भाकर फुटली. हो का भाकर शिकली आपली. पलटी करून टाकू. फुगती का नाही काही गॅरंटी नाही बरं का. कारण मधीच लागले उलटण गेली भाकरीत. हो का फुगली भाकर. मस्त बाजरीची भाकर झाली आपली. तुम्ही भाकर फुगली मस्त. सगळं झालं आपलं. गरम गरम भाकर बाजरीची.
मिरची बघा, त्याच्यासोबत कांद्याची पात, त्याच्यासोबत जेवणासोबत कांद्याची पात हा लांबसर. चला नक्की अशी मिरचीची रेसिपी बनवा तुम्ही पण. कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि त्याच्यासोबत गरमागरम हो का बाजरीची भाकर आणि मस्त मिरची डब्याला सध्या तुम्ही देऊ शकतात. बघा किती मस्त झाली भरलेली मिरची. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.